दरम्यान राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे। शिवसेना युबीटीचे 9 पैकी 6 खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर 5 खासदारांकडून भाजपमध्ये जाण्याची जुळवणी पूर्ण झाली आहे आणि एका खासदाराचं अजून तळ्यात मळ्यात सुरू असल्याची माहिती मिळते आहे। तर पक्षांतर बंदी कायद्यातून वाचण्यासाठी 6 जणांचा आकडा महत्त्वाचा आहे आणि दुसरीकडे भाजपमध्ये संभावित होणाऱ्या पक्ष प्रवेशावर शिवसेनेनं नाराजी व्यक्त केल्याची ही माहिती आहे। तर भाजपनं मित्र पक्षातील प्रवेशाचा फॉर्म्युला बदलल्यानं शिवसेना शिंदे गट नाराज असल्याचं कळतंय। त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होण्याचे संकेत वर्तवले जात आहेत। दरम्यान काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि हडपसरचे ठाकरेंच्या पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। या भेटीमुळे शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे। काँग्रेसचे नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर रमाकांत महात्रे यांच्याबरोबरच शिवसेना युबीटीचे संगमेश्वर माजी आमदार सुभाष बने, ठाकरेंच्या पक्षाचे संगमेश्वरचे माजी आमदार गणपत कदम आणि ठाकरेंच्याच पक्षाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हेही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे। शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन टायगर सुरू असल्याची माहिती आहे। सहानुभूती म्हणून सर्व मीडियानी परिस्थिती निर्माण केली होती की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सहानुभूती आहे। विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला दिसलेले आहेत आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांना समजलेलं आहे की यांनी केवळ खुर्ची करता काँग्रेसच्या सोबत हे गेलेले आहेत। मुस्लिम धार्जिणं अल्पसंख्याक लांगुल चालन यांचं जे सुरू आहे त्याच्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते बाळासाहेबांच्या विचाराचा त्यांच्याकडे राहणार नाही। सर्वजण एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी सज्ज झालेत आणि पुन्हा आमच्याकडे सगळे येणार। आपण पाहताय रोज हजारो पदाधिकारी हजारो कार्यकर्ते शिवसेनेत एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करत आहेत। आता जे ऑपरेशन टायगर आहे हे ज्याला वाईल्ड कॅट्स म्हणतात, इकडे तिकडे फिरत असतात जंगलात, त्याच्यापैकी कुणी असतील ते मला माहित नाही। मला कोणाची नावं घ्यायची नाही। जी नावं तुम्ही घेताय किंवा येतील अशी अपेक्षा आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। अनेक वर्ष ते शिवसेनेमध्ये होते, अनेक वर्ष त्यांनी शिवसेनेत काम केलं, अनेक वर्ष त्यांना शिवसेनेनं पदं दिलेली आहेत, प्रतिष्ठा दिलेली आहे। तरी कोणी जात असेल किंवा निघालेत असं आपण म्हणते, मला माहित नाही। तर जोपर्यंत अशा प्रकारच्या प्रत्यक्ष बातम्या येत नाहीत तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाही। यानंतर दुपारच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत। त्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही दादा। कुठे गेला की मी पुन्हा येईन, पण अलीकडच्या काळात चांगलं म्हणतात, मागच्या काळात उपहासाने म्हणायचे। पुन्हा येईन हे वाक्य पिच्छाच सोडत नाही। पुण्यामध्ये झालेल्या विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। वाद झाला नाही तर ते संमेलन कसलं? वादातूनच चांगलं मंथन होतं। वादाशिवाय मराठी संमेलन होऊ शकत नाही। साहित्य संमेलनावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांचं मिश्किल वक्तव्य। माझ्या राजीनाम्यापेक्षा संतोष देशमुख यांना न्याय मिळणं महत्त्वाचं। देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या। भगवानगडावर नामदेव शास्त्रींसोबत झालेल्या बैठकीनंतर धनंजय मुंडेंचं वक्तव्य। गेल्या 53 दिवसांपासून मला टार्गेट केलं जातंय, मात्र संघर्षाच्या काळात भगवानगड माझ्या मागे उभा राहिल्याबद्दल कृतज्ञता। विरोधकांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचा प्रतिहल्ला। भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी, महंत नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण। तर बीड प्रकरणामध्ये मुंडेंना जाणीवपूर्वक बदनाम केलं जात असल्याचा नामदेव शास्त्रींचा गंभीर आरोप। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। बीड कोर्टानं आरोपीला सुनावली कोठडी।
सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणातील आरोपी शरीफुलचा चेहरा सीसीटीव्ही मधील व्यक्तीशी जुळला. फेस रिकग्निशन चाचणीमध्ये शरीफुलचा चेहरा जुळल्याची माहिती समोर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 आणि 3 फेब्रुवारीला दिल्लीला जाणार. अमित शहांची भेट घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. गरज भासल्यास भाजप मुंबईमध्ये भाकरी फिरवण्याची तयारी. सदस्य नोंदणीची वरिष्ठांकडून दखल. सदस्य नोंदणी न करणाऱ्या उमेदवारांना पालिकेत फटका बसण्याची शक्यता. शिवसेना युबीटीचे 9 पैकी 6 खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती. संभावित प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याचीही माहिती. ममता कुलकर्णी आणि लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी. महाकुंभमध्ये किन्नर आखाड्याची मोठी कारवाई. पुण्यात जीबीएसचा धोका वाढला. जीबीएसमुळे राज्यामध्ये 4 जणांचा बळी. एकाच दिवसात पुणे पिंपरीमध्ये दोघांचा मृत्यू. बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. नागपूरमध्ये रस्ता सुशोभीकरणासाठी दुभाजकावर लावलेली जी झाडं होती ती तोडण्यात आलेली आहे. 602 झाडं अज्ञातांनी तोडल्याचं उघडकीस आलंय. त्रिमूर्तीनगर चौक ते खामला चौकाच्या दरम्यान 2 किलोमीटर दुभाजकावर लावलेली ही झाडं अज्ञातांनी तोडली आहे. ही झाडं तोडतानाचं सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे. तर जो अज्ञात व्यक्ती ही झाडं तोडत होता तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय. कुणी तोडली ही झाडं असा सवाल विचारला जात होता आणि अशातच झाडं तोडतानाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे. सीसीटीव्ही समोर आलेला आहे. त्यामुळे हा व्यक्ती आता कधी पकडला जाणार ते बघावं लागेल. कारण लाखोंचा खर्च करून ही झाडं लावण्यात आलेली होती. त्याचबरोबर ती वाढलेलीही होती आणि उंचच्या उंच वाढलेली ही झाडं या अज्ञातानं तोडलेली आहे दुभाजकावरची. त्यामुळे आता हा व्यक्ती कधी पकडला जातो ते बघावं लागेल. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. उदय, काय सांगाल? एक आश्चर्य व्यक्त केलं जात होतं कारण दुभाजक जे रस्त्याच्या मधोमध असतं तिथली भली मोठी झाडं तोडण्यात आलेली होती. आता सीसीटीव्ही समोर आलाय. हा व्यक्ती नेमका कोण आहे? काय कारवाई करण्यात आली आहे? नक्कीच खरं तर ही एक तर आश्चर्यजनक घटना होती कारण भर दुपारच्या वेळी जे आहे ते नागपूरच्या गजबजलेला भाग असलेल्या त्रिमूर्तीनगरमध्ये रस्त्याच्या दुभाजकावर असलेली 600 झाडं जी आहेत ती अज्ञाताकडून कापण्यात आलेली. आता खरं तर या सगळ्याचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे आणि सीसीटीव्ही मध्ये आपल्याला पाहता येतंय की कुऱ्हाडीच्या साह्यानं जे आहे ते मोठे म्हणजे साधारणतः 20 फूट उंचीचे अशोकाचे झाडं जी आहेत ती ही हा व्यक्ती कापताना दिसत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे जे आहे ते हा अज्ञात व्यक्ती कोण आहे, हा आरोपी कोण आहे याचा शोध जे आहे ते नागपूर पोलिसांकडून घेतला जातोय. मात्र ज्यावेळी भर दुपारी जे आहे ते 600 झाडं कापले जातात आणि रस्त्यावरून लाखोंची वर्दळ असताना त्याला कोणी रोखत देखील नाही. खरं तर ही नागपूरकर म्हणून एक चिंतेची बातमी आहे. मात्र आता पोलिसांनी या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही देखील जप्त केलेला आहे. त्यामुळे हा आरोपी नेमका कोण आहे आणि कुठल्या उद्देशाने यानं झाडं कापले हे आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर स्पष्ट होईल. पोलिसांनी अंदाज व्यक्त केलेला आहे की संध्याकाळपर्यंत जो आहे तो आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल आणि नेमकी ही झाडं